81 कोटींच्या रस्ते प्रकल्पावरून नंदुरबार पालिकेला औरंगाबाद खंडपीठाची नोटीस, निधीवरून सवाल। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत नंदुरबार शहरातील रस्ते विकासासाठी मंजूर झालेल्या तब्बल 81 कोटी रुपयांच्या निधीवरून न्यायालयीन वाद निर्माण झाला आहे। या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने नंदुरबार नगरपालिका प्रशासनाला नोटीस बजावली असून पालिकेला आपली बाजू मांडावी लागणार आहे। मंजूर रस्त्यांची प्रत्यक्ष लांबी, कामाचे स्वरूप आणि अपेक्षित खर्च पाहता कामाची किंमत सुमारे 9 ते 10 कोटी रुपये असताना 81 कोटींचा निधी कसा मंजूर झाला असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे। याशिवाय यापूर्वी पूर्ण झालेल्या काही रस्त्यांचा प्रकल्पात समावेश करून त्याची बिले काढण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या प्रकरणाच्या चौकशीसाठी विरोधकांनी न्यायालयात धाव घेतली। दरम्यान आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विरोधकांच्या विरोधामुळे प्रकल्प रखडला आणि बांधकाम साहित्याच्या दरवाढीमुळे खर्च वाढल्याचा दावा केला। न्यायालयाचा निर्णय मान्य राहील अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली। आता 81 कोटींच्या प्रकल्पाची मंजुरी, प्रत्यक्ष कामाची किंमत, पूर्ण झालेल्या रस्त्यांचा समावेश आणि बिलांच्या प्रक्रियेबाबत पालिका प्रशासन खंडपीठासमोर काय भूमिका मांडते याकडे नंदुरबारकरांचे लक्ष लागले आहे। तर मागच्या जून महिन्यात सर्वसाधारण सभेत एक ठराव केला होता। मी आपल्याला एकदम जबाबदारीने सांगतो की एका ठेकेदाराला हा ठेका दिला होता। या ठेकेदाराने पैसे न भरता नगरपालिकेची थकबाकी न अदा करता हा गायब झालेला आहे। याला सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची आहे आणि तसा ठराव सुद्धा झाला होता की जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी। तो सुद्धा जबाब मी आज सत्ताधाऱ्यांना विचारला की 1 जून रोजी जो जनरल बोर्ड मध्ये ठराव झाला त्याच्यावर काय कारवाई केली। गोलमाल उत्तर देण्यात आलेलं आहे। या संदर्भात सुद्धा आम्ही लवकरच प्रशासनाला जाब विचारू, नाही तर कायदेशीर, कारण की तो नागरिकांचा पैसा आहे, सर्वसामान्यांचा पैसा आहे। तो ठेकेदारावर रीतसर फौजदारी गुन्हा दाखल करून पैसे वसूल व्हावेत आणि नसते झाले तर ह्या अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात यावा अशी आमची मागणी आहे। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत नंदुरबार शहरामधल्या 13 रस्त्यांसाठी जवळपास 81 कोटी रुपये मंजूर झाले होते। या 81 कोटी रस्त्यांमध्ये जवळपास सर्व जे काही सत्ताधारी आहे यांच्या नातेवाईकांचे प्लॉट वगैरे लेआउट होते, त्यांच्यामधून हे रस्ते मंजूर झाले होते। आणि त्या रस्त्यामध्ये फक्त 13 रस्ते होते। त्या 13 रस्त्यांची एकूण जी लांबी आहे ती कमी होती। जवळपास 9.5 कोटी रुपये किलोमीटरच्या हिशोबाने ते रस्ते मंजूर झाले होते। एवढी मोठी कॉस्टिंग कोणाला पुरवणारी नव्हती। त्याच्यामुळे आम्ही या रस्त्यासंदर्भात याचिका टाकली। वास्तविक यापैकी अनेक रस्ते अगोदरच मंजूर झाले होते, त्यांचे बिलंसुद्धा काही रस्त्यांची बिलंसुद्धा काढण्यात आले होते, फक्त पैसे खाण्याचे धंदे होते। म्हणून औरंगाबाद हायकोर्टमध्ये आम्ही जेव्हा याचिका केली त्याच्यानंतर याचिकेमध्ये कोर्टाने ती याचिका स्वीकारत ती नगरपालिका त्यांनी लगेच नोटिसा काढल्या आहेत। आता नगरपालिका त्यांच्यावर कारवाई करणार आहे। सुरेश सुतार, संवाद मराठी लाईव्ह, नंदुरबार। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।